नक्की कशासाठी चाललंय हे आमरण उपोषण? पोषण हे शिवमंदिरचा प्रोजेक्ट आहे, शिवमंदिर सुशोभीकरणाचा. त्यामध्ये आम्हाला गेल्या 1 वर्षापासून नोटीस येत होत्या, तिथं बांधकाम हे अनधिकृत आहे आणि आम्ही जे दस्तावेज पुरवले ते त्यांनी अमान्य केले. त्यानंतर 26 तारखेला ते आले होते, परत घर तोडांच्या कारवाई करायसाठी आले होते. आम्ही शिंदे साहेबांचा पाठपुरावा गेलो. त्यांनी दोन्ही आयुक्तांशी बात केली, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, त्यांच्या पीएने दोन्ही आयुक्तांशी बात केली आणि ते काम थांबवलं होतं. आता अचानक 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेने अशी नोटीस पाठवली की तुम्हाला अंबरनाथ नगरपालिका ही पुनर्वसन करून देत आहे, पण ती जेव्हा देईल तेव्हा, जोपर्यंत घर बनतील तेव्हा देईल, पण आता सध्यासाठी तुम्ही हे घर खाली करा. तर आता आम्ही कुठे जाणार? घरं तर आम्हाला अजून भेटले नाही. आम्ही जाणार कुठे? एवढे गोरगरीब लोक जाणार कुठे? रस्त्यावर जाणार, रस्त्यावर झोपणार. आमचा उपोषणाचा मुद्दा हाच आहे की जोपर्यंत आम्हाला घर भेटत नाही दुसरा, तोपर्यंत आम्ही आमचं घर खाली करणार.